पृथ्वीचा जवळपास 70% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असून देखील आपणास बहुतांशी पाण्याचे दुर्भिक्ष्य का जाणवते, याविषयी आपण काही जाणून घेऊया. पृथ्वीच्या 70% भूभागापैकी बहुतांश पाणी हे समुद्राचं पाणी असतं आणि समुद्राचं पाणी हे खारं आहे. आपण जे पाणी वापरतो ते नदी, नाले, विहीर, विंधन विहीर किंवा नळपाणी योजनेद्वारे मिळणारं पाणी वापरतो. हे पाणी पावसाचंच आहे आणि पावसाचं पाणी हे शुद्ध असल्याकारणाने त्या पाण्याचं जर का आपण नियोजन केलं तर पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. पण आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्याऐवजी नदी, नाले, नळपाणी योजना किंवा विहीर आणि विंधन विहिरीच्या पाण्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी पावसाच्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, कारण पावसाच्या पाण्याची क्षमता जी आहे ही प्रचंड आहे. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी सरासरी पाऊस 500 मिलीमीटर पडतो त्या ठिकाणी एकरी म्हणजे 4000 स्क्वेअर मीटरवर 20 लाख लिटर इतकं पाणी उपलब्ध आहे. आणि आपल्या कोकणसारख्या भागामध्ये की जिथे सरासरी पाऊस हा 2500 मिलीमीटरनी त्याच्यापेक्षा जास्ती आहे, तेथे एकरी म्हणजे 4000 स्क्वेअर मीटरवर 1 कोटी लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे. आणि हे जे 20 लाख लिटर ते 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लिटर पाणी आपल्याकडे एकरी उपलब्ध आहे, त्या पाण्याचं आपण जर का नियोजन केलं तर आपल्याला दुर्भिक्ष्य लाभणार नाही.